ज्या प्रवाशांना सुविधा पाहिजे त्या अजिबात नाही. आज 7.5 ते 8 लाख प्रवासी दररोज ह्या ठाणे शहरावरून अपडाऊन करत असतात, परंतु जीव मुठीत घेऊन ते प्रवास करत असतात. नाही, नांदेने त्याला हजार पांदे कोण करणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? तिकडे गेले की चहा पाजून गप्प बसवतात आपले. उद्या आमची माणसं येतील, परवा येतील. आज 4 महिने झाले तरी तिथे कोण ढुकून बघत नाही. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय नाही. महाराष्ट्राला पैसा हवा आहे, कमिशन हवं असतं महाराष्ट्र सरकारला, म्हणून आणि लोकांच्या नजरेत यावं का मेट्रोची किती आवश्यकता आहे, म्हणून हा राजकीय डाव चाललेला आहे. खरं म्हटलं तर ठाणे या आशिया खंडातील 16 एप्रिल 1853 रोजी बोरी बंदर ते ठाणा रेल्वे चालविण्यात आली. असं हे ऐतिहासिक ठाणे शहराला ज्या प्रवाशांना सुविधा पाहिजे त्या अजिबात नाही. आज 7.5 ते 8 लाख प्रवासी दररोज ह्या ठाणे शहरावरून अपडाऊन करत असतात, परंतु जीव मुठीत घेऊन ते प्रवास करत असतात. मी कित्येक वर्षापासून ऐकतो हेरिटेज दर्जा द्या, असं टेक होणार आहे, हे होणार आहे, फक्त घोषणाबाजी. आज ठाणे शहराला भेट द्या, काय अवस्था आहे. घाणीचं साम्राज्य, त्या पत्र्यावर किती कचरा पडलेला आहे. टॉयलेटची सुविधा जे पाहिजे त्या सुविधा नाहीत. आता जाऊन बघा 2 नंबरला 2 टॉयलेटचं काम किती दिवसापासून चालू आहे. तर लोक करणार तरी कसं काय? त्यांना रात्रीचे ते कुठेही आपले करत असतात विधी. ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या 5-6 वर येतात, तर तेथे एक्सलेटर सुविधा पाहिजे, अपंगांच्या करता लिफ्ट पाहिजेत, जिने पाहिजे, ते अजून झालेले नाही. तर काय लोक मुठीत जीव घेऊन जे लोकांना जे पायाभूत सुविधा ह्याचे पाहिजे, वेटिंग रूम पाहिजे, तो वेटिंग रूम नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हालच हाल, आणि उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. तिथे ऐतिहासिक स्टेशन आहे, तिथे कसं पाहिजे होतं सर्व सुविधा, लाईटची सुविधा, बाकडे बसायला नाही, पाण्याची सोय अपुरी, पाणी प्यायला नाही. जे वेटिंग रूम केले होते करतात आणि नंतर त्याचं हॉटेलमध्ये हे केलं, रूपांतर केलं. म्हणजे ही सर्व फसवेगिरी चालली. आणि काय कोण बोलायला नाहीत, म्हणून राग येण्यासारखा विषय हा. का आज लोक कुठेही बसलेले असतात, कुठे प्राप्तविधी करतात, कुठेही काय या ठाणे शहराची अवस्था करून सोडले. काही ना काही सांगायला पाहिजे. तर याकडे लक्ष जर नाही दिलं तर एक दिवस मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाहीत. आणि त्याला जबाबदार असेल हे रेल्वे प्रशासन. आता त्यांचं नेहमीच तुणतुणं असतं का आम्ही जर प्रश्न विचारला का आमची मॅन पॉवर कमी आहे. आता ते संख्या सांगतात का 8 लाख संख्या प्रवाशांची, तर आमची 1000 पण नाही. पण असं नाही, त्याला करायचं नाही, नांदेने त्याला हजार पांदे. ते जागृतपणा इतका काय GRP आणि यांच्या RPF दिसत नाही. यातलं मेन कारण असे का RPF हे केंद्र सरकारचं आहे, त्यांना सुविधा भरपूर आहे, आणि GRP महाराष्ट्र सरकारचं आहे. काम जास्त GRPला आणि पगार जास्त RPFला, असं त्यांच्या अंतर्गत भांडण आहे. म्हणजे जसं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार. तर त्यांनी पण जरा जागृत, आपल्या नवीन होमगार्ड मुलं असतात, आपले फोनवर गप्पा मारत आपलं 8 तास भरत असतात. त्याचे जागृतपणाने कुठे कोणाला विचारणं, कुठे काय करणं, कुठे बॅग तपासायला पाहिजे, जागृतपणा पाहिजे. तो जागृतपणा दिसत नाही. आणि यांनी जे सुरक्षितेसाठी जे कॅमेरे लावलेले असतात त्यांचं मेंटेनन्स नसतं. तर एकदा मी विचारलं काय रे बाबा, तर आमचे कॅमेरे किती दिवस बंद आहेत, मेंटेनन्स नाही. असे उडवाउडवायची उत्तरे देऊन, म्हणजे थोडक्यात सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा बोलायचा असेल तर त्या ब्रिटिशांनी जी रेल्वे सुरू केली 16 एप्रिल 1853, ते नियम आहेत ते आजगतात तेच नियम आहेत. त्यांच्यामध्ये सुधारणा कोणीच अजून करणारा दिसला नाही. आम्ही क्राऊड कंट्रोल करण्याकरता सुरक्षा सर्व यंत्रणा करता आम्ही म्हणतो का ते DRPM ऑफिस आहे, ते एक कल्याणला तुम्ही उभा राहा, म्हणजे लोकांना सोयीस्कर पडेल. अनेक आम्ही मागणी करत असतो, कार्यालयीन वेळात बदल करा. कोण करणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? अशा आम्ही अनेक उपाययोजना सुचवत असतो, पण कोणीही या गोष्टीकडे इंटरेस्ट नाही, कोणालाही काही गरज पडलेली नाही. त्याच्यामुळं हा विषय हातातून चाललेला आहे. गरीब बिचारा पोटाकरता प्रवासी आपला हातबळ झालेला आहे. चेंगराचेंगरीमध्ये दररोज 5-6 माणसं मरत आहेत, कोणाला काही पडलेलं नाही. आज मला या ऐतिहासिक ठाणे शहरामध्ये आम्ही 2 वर्षापासून सांगतो का इथं रेल्वे मंत्री आणा, मीटिंग घ्या. पूर्वीचे जे लोक होते
ते रेल परिषद घ्यायचे, तिथे DRM असायचं, GM असायचं, लोक प्रश्न विचारायचे खासदारांना. तो प्रकार काही राहिलेला नाही. काही लोक विशिष्ट आपल्या कुठेतरी मीटिंग करतात, ज्याचं चाललेलं आहे तेच आहे. तर एकंदरीत हे काही खरं नाही, फार चिंताजनक. मी इतका जागृत असतो, प्रत्येक वेळेस हे करत असतो, पण जे संबंधित अधिकारी, उदाहरणार्थ आपलं सॅटिसच्या पायऱ्या गुळगुळीत झाल्या. अक्षरशः लेडीज, जेंट्स, मुलं ठेच लागून 10-12 माणसं दररोज एन्जॉय होतात, फ्रॅक्चर होतात. म्युन्सिपाल्टीमध्ये ॲप्लिकेशन दिलं आहे, रेल्वेकडे दिलं आहे. हा सांगणार माझ्या जागेत नाही, तो सांगणार माझ्या जागेत नाही. तिकडे गेले की चहा पाजून गप्प बसवतात आपले. उद्या आमची माणसं येतील, परवा येतील. आज 4 महिने झाले तरी तिथे कोण ढुकून बघत नाही. म्हणजे एकंदरीत कोणाला काहीच पडलेले नाही. ते छोटे छोटे त्यांना वाटतं वा काहीतरी, त्यांना मोठे इन्कम करता मोठी कामं पाहिजे. ते आपल्याला सांगणार अभ्यास नसेल तर हे याच्यात मोडत नाही, ते स्मार्ट सिटीमध्ये मोडतं, ते ह्याच्यात. असे उडवाउडवीची उत्तर देऊन हे परिस्थिती आज या राजकर्त्या लोकांनी बोला आणि प्रशासनाने आणलेले राजकर्त्या लोकांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्याचं उदाहरण ठाणा स्टेशन. तर रेल्वे ही आपली जीवनवाहिनी आहे. तर यामध्ये मला असं वाटतं या प्रश्नावर का महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय नाही. महाराष्ट्राला पैसा हवा आहे. आज 900,000 करोड रुपयाची मेट्रो कपपर्यंत ते कुठल्या ते तिथपर्यंत केली. हीच रेल्वे जर CST टू कल्याण जर केली असती तर हा प्रश्न सहज सुटण्यासारखा होता. यांना कमिशन हवं असतं महाराष्ट्र सरकारला म्हणून, आणि लोकांच्या नजरेत यावं का मेट्रोची किती आवश्यकता आहे म्हणून हा राजकीय डाव चाललेला आहे. आज विचार करा, मुंबईला इतका ॲक्सिडेंट झाला, तर तुम्हाला इतकी मोठी सोन्याचं अंडं देणारी ही आपली सबर्बन रेल्वे आहे आणि इथे एकदा पण रेल्वे मंत्री आला नाही, लोकप्रतिनिधींनी का आणला नाही हा प्रश्न आहे. आम्ही सारखा प्रवासी संघटना, आमदार, खासदारांना म्हणतो का आम्ही अभ्यासू असल्यामुळं आम्ही रेल्वे मंत्र्यांना सर्व पटवून देऊ का ॲक्सिडेंट थांबवण्याकरता काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, पण हे कोणी करतच नाहीत. कारण त्यांना माहिती आहे का पब्लिक काय आता करू शकत नाहीत आणि आम्हाला कोण बोलणार नाही. एकदा आम्ही निवडून आलो का 5 वर्षे काय आम्हाला कोणाशी घेणं देणं नाही. लांछनास्पद गोष्ट आहे. जर इच्छाशक्ती असेल केंद्र सरकारला का क्राऊड कमी करण्याकरता, पहिली गोष्ट म्हणजे मी राजकीय नाही, हे लोंढे जर थांबलं नाही तर इथे जगणं कठीण आहे. लाखोच्या संख्येने प्रवासी येत असतात आणि सुविधा मात्र अजिबात नाही. रॅक आणि ट्रॅक वाढवायची काय भूमिका नाही. फक्त बजेटमध्ये घोषणाबाजी केली जाते. उदाहरणार्थ 3री लाईन, 4थी लाईन, 5वी लाईन, 6वी लाईन. आता जे 5वी आणि 6वी म्हणजे थर्ड कॉरिडॉर, हा कुर्ला ते CST किती दिवसापासून फक्त चर्चा आहे, होत नाही. अरे का होत नाही? आज आपलं विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे. आज समुद्रातून चालले रेल्वे, डोंगरातून चालले, तर इच्छाशक्तीचा अभाव. याचं उदाहरण म्हणजे डहाणू, नाशिक आदिवासी भागाचा विकास व्हावा. ब्रिटिशांच्या पासून तो प्रश्न का होत नाही. आणि जिथे राजकीय डाव, जिथे यांची जागा असेल तिथे काय आता नवीन नवीन काही इकडलं का बदलापूर ते वांगणीच्या मध्ये कासगाव स्टेशन, बदलापूर ते कामोठे अशी रेल्वे होणार आहे. कर्जतवरून काय रोहा, म्हणजे नुसते घोषणा करून लोकांना मारण्याचं काम चालू आहे. जे आजपर्यंत जे व्हायला पाहिजे, म्हणजे आम्ही आमच्या प्रवाशांच्या भाषेत बोलतो का दुखणं मांडीला ना मलम शेंडीला. ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या रॅक आणि ट्रॅक वाढायला पाहिजेत. रेल्वेचेच जाणकार अधिकारी बोलतात अरे आज आपली मेट्रो एका खांबावर, म्हणजे जागेची गरज नाही, समांतर त्यांनी वरून मेट्रो हे काढली तरी होऊ शकते, पण इच्छाशक्ती कोणाचीच दिसत नाही. आणि हा प्रश्न अतिशय गण आहे. खासदारांनी पण प्रश्न दिलेला, मीच लिहून देतो का बाबा ट्रान्स हार्बरचे फ्रिक्वेन्सी वाढायला पाहिजेत, गाड्या वाढायला पाहिजेत, लोकल इकडे वाढवायला पाहिजेत. आज थर्ड कॉरिडॉर आहे, हा फक्त मेल चालवल्या जातात. तर तुम्ही घाटकोपरला आणि डोंबिवलीला एक प्लॅटफॉर्म बांधले तर तिथून तुम्हाला पीक आवर्समध्ये लोकल चालवता येतात. पलावा सिटीच्या इथे जर तुम्ही हे केलं काय गाड्या चालवायच्या तर तिथून तुम्ही करू शकता, परंतु इच्छाशक्ती दिसत नाहीत. नको ते तातून मात्र भलतेच प्रश्न. आणि काय राजकारते काय काय अजून करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. अरे दररोज 5-6 माणसं ॲक्सिडेंटमध्ये मरतात,
काय करायला पाहिजे. मग नुसत्याच घोषणाबाजी कशाला करता. अमुक तमुक हे विकासाची कामं, ते विकासाची कामं, इकडनं बोगदे, इकडनं मेन जीवनवाहिनी जी आपली रेल्वेची आहे तिच्याकडे लक्ष देऊन ते युद्ध पातळीवर व्हायला पाहिजेत. आज इतका ठसाळ कार्यक्रम चालला आहे की कुठले अधिकारी बोलतात आमचं ऐकत नाही. पूर्वीसारखं नव्हतं. पूर्वी सर्वांचा, खासदारांचा वचक होता, आमदारांचा, राजकीय लोकांचा वचक होता, प्रवासी संघटनांचा पण ऐकायचे. आता कोणी कोणाच्याच ऐकण्याच्या बेतात नाहीत आणि एकच बोलतात आम्ही काय करणार. त्यांना फक्त एकच गाड्या चालवायचे, बाकी स्वच्छता कशात कोणी कोणाचं ऐकत नाही, लक्ष नाही. तर भविष्यात कठीण काम आहे. हे कुठेतरी लक्ष दिलं तरच रेल्वेचा विकास होईल, नाहीतर भाकासच आहे. अतिशय चुकीचं आहे. तुमची रेल्वे वेळेवर चालते का. तुम्ही पायाभूत सुविधा प्रवाशांना देता का. त्याचं उत्तर आहे नाही. आम्ही तयार आहोत 5 ते 10 करा. तुम्हाला उत्पन्न वाढवायचे आहेत, अनेक सोर्स आहेत. परंतु आज गरीब 10-12 हजार रुपये पगार घेतात. आज टीसींनी मला फोन करून सांगितला का ह्यांनी कोणाला विश्वासात घेतलं, त्यांना आज किती त्रास होते. काही गरीब लोक आहेत, स्टुडंट आहेत, ते परीक्षेला येत असतात, इंटरव्ह्यूला येत असतात. तर ही थोडक्यात म्हणजे हुकुमशाहीचा प्रकार चाललेला आहे. तुमची रेल्वे तुम्ही सुधारत नाहीत, लोकांना त्रास थांबवत नाहीत, ॲक्सिडेंट थांबवत नाहीत आणि कोणाला विश्वासात न घेता 250 500 रुपये केलेले आहे. हे चुकीचं आहे. आणि त्यामध्ये मी अजून एक विषय घेतो का 15 डबा किती दिवसापासून आपण बोलतो, अजून ते संत गतीने काम चाललेलं आहे. आणि जिथे 15 लोकल रेग्युलर ज्या आमच्या होत्या त्या कॅन्सल करून तिथे 15 एसीच्या टाकल्या. आम्ही काही एसी मागितली होती का. एसीला आमचा विरोध नाही, परंतु एसीचं भाडं हे परवडणारं हवं. पुऱ्या एसी करा. आमच्या प्रवासी संघटनेचा अजिबात विरोध नाही, कोणाचाच नाही. पण जे खिशाला न परवडणारा असा जो चार्जेस आहे तो कमी करा. तर अनेक आमच्या मागण्या अशा प्रवाशांच्या हिताच्या आम्ही करत असतो, पण कोणीच लक्ष देत नाहीत. आणि आम्ही नेहमी म्हणतो का याचा जर उद्रेक झाला तर या उद्रेकाला तुम्ही जबाबदार रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी राहतील.